राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात क्राईमच्या घटना घडत आहेत। अशातच आता मिरजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मिरजेत पोटच्या 2 पोरांची फक्त 40,000 रुपयांना आईनेच विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मिरज शहरात 2 लहान मुलांची प्रत्येकी 20,000 रुपये दराने एकूण 40,000 रुपयांमध्ये बेकायदेशीररित्या दत्तक म्हणून विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या घटनेची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कक्षाला मिळाल्यानंतर ही घटना समोर आली आहे। त्यानंतर त्यांनी तातडीने चौकशी सुरू करण्यास सुरुवात केली आहे। प्राथमिक तपासात सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या मनीषा जाधव हिने 2 बालकं 40,000 रुपयांमध्ये दत्तक म्हणून दिल्याचं निष्पन्न झालं। कोणतीही कायदेशीर दत्तक प्रक्रिया न राबवता थेट पैशाच्या मोबदल्यात बालकांची विक्री केल्याचा आरोप आहे। या घटनेमुळे मिरज शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। बेकायदेशीररित्या मुलं दत्तक घेतल्यामुळे या प्रकरणाविरोधात कठोर कारवाईची मागणी होते। संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सध्या मिरज शहर पोलीस करत आहेत। या घटनेनंतर तेथील नागरिकांनी या प्रकाराबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत। बाल कल्याण समिती यांच्याकडून रोहिणी महादेव वाघमारे ज्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आहेत त्यांनी आमच्याकडे एक तक्रार दिली की एक महिला त्यांच्याकडे आलेली आहे, मनीषा जाधव, जी भगिनी निवेदिता इथून आलेली आहे आणि तिच्याकडून माहिती अशी त्यांना प्राप्त झालेली आहे की तिनं तिची पहिली 2 मुलं परस्पर 20,000 रुपयामध्ये विकलेली आहेत। अशा माहितीवरून आम्ही चौकशी केली। चौकशी केल्यानंतर सदर मुलं ही त्यांनी माधवनगर या ठिकाणी संजय गोसावी यांना एक मुलगा दिल्याचे, दत्तक म्हणून दिल्याचे व दशरथ तुकाराम लोंढे रेल्वे कोल्हापूर चाळ मिरज या ठिकाणी दिले असल्याची माहिती दिली।